बीड जिल्ह्यातील केजमधील विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी आता राजकारण चांगलंच तापलंय। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर संशय व्यक्त करण्यात आलाय। मुलाचं नाव समोर येताच बजरंग सोनवणे आक्रमक झाले। त्यांनी मुलगा दोषी असेल तर चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर यात राजकीय षडयंत्र आहे असा दावा करत मुलगा सौरभ सोनवणेंनी आरोप फेटाळलेले आहेत। पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट। 4 दिवसांनंतर केजच्या विलास घुलेंवर अंत्यसंस्कार। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांचं आंदोलन मागे। मुलगा निर्दोष असल्याचा खासदार सोनवणेंचा दावा। विलास घुले यांच्या हत्येच्या 4 दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळीमध्ये एका आदिवासी तरुणाला वाचवताना टोळक्याकडून विलास घुले यांचा खून झाला। विलास घुले यांचा खून करणारे खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचे समर्थक असल्याचा आरोप झाला। पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करावी आणि बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरभ याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केलं। विलास घुले यांचा मृतदेह घेऊन गावकऱ्यांनी केज पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन केलं। आणखीन तर कुठलाच आरोपी सापडला नाही, काहीच नाही। आणखीन मृतदेह तुम्ही ताब्यात घेतला नाही, काय आता पोलिसांकडे नेमकं काय तुमचं मागणं असायचं? नाही पाहिजे माझ्या नवऱ्याला। एक गरीब घराण्यातल्या मुलाला मारून टाकले त्यांनी, एके बायकोच्या नवऱ्याला। इथल्या लोकांचं म्हणणं आहे की या सौरभ बजरंग सोनवणेंच्या फोनवर फोन कॉल झालेत, सीडीआर तपासावं, गाडी आहे त्यांची, इन्व्हॉल्वमेंट आहे, गाडी नसेल तर नसेल, असेल तर मात्र तुम्ही खासदाराचा मुलगा आहे म्हणून अजिबात बेजबाबदारपणे वागू शकत नाही। बजरंग सोनवणे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळलेत आणि कोणी राजकारण करू नये या प्रकरणात। कशाचं राजकारण? आम्हाला काय इथं निवडणुकीला उभं राहायचंय का? अरे निवडणूक गेली खड्ड्यात, इथं जीव गेलाय जीवानिशी। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनीही विलास घुले हत्ये प्रकरणातील सूत्रधाराला पकडण्यात पोलीस अपयशी झाल्याचा आरोप केला। पण यामधला जो खरा सूत्रधार आहे त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात आणि जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे अध्यक्ष महाराज आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही। ते प्रेत पोलीस स्टेशन समोर आहे। 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत। अध्यक्ष महाराज, तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या सहित त्या ठिकाणी फिर्याद घेणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आंदोलकांशी चर्चा केली। याशिवाय रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला। दुसरीकडे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एसआयटीची नियुक्ती करण्यात आली। रात्री उशिरा आंदोलन स्थगित करत विलास घुलेंच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा सौरभ या दोघांनीही या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं। नाव कुठेही माझ्या मुलाचं किंवा माझं नाव सोमवारपर्यंत नव्हतं, मंडेला माझं नाव आलं असं कळतंय आणि हे का आलं मला माहीत नाही आणि बघू आता काय काय होणार पुढं। पण मी पोलिसला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे, तुम्ही निपक्षपातीपणानं त्याचे तपास करा आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल, चाहे दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा, मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा। असं कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो, जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे। ही हत्या कशा पद्धतीनं झाली, याच्या पाठीमागे काय कारण आहे हे देखील पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे। या पाठीमागे कोण राजकीय द्वेषापोटी, हा कोणी राजकीय दबाव आणून काय कट रचतंय का हे देखील पाहिलं पाहिजे। या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये माझं नाव यामध्ये घेतलं जातंय, हा खरोखरच यामध्ये माझं नाव येतंय का हे पोलीस प्रशासनाने पाहिलं आहे। कुठल्या तरी राजकीय द्वेषापोटी माझं नाव यामध्ये घेतलं जातंय का हे देखील बघितलं पाहिजे। आपण सर्वांनी बघितलं गेलं की या ठिकाणी माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे, परंतु यात काहीच तथ्य नाहीये। विलास घुलेंच्या हत्येतील आरोपींना अटक व्हावी, हत्येत कोणी सूत्रधार असेल तर त्याचा तातडीनं शोध घेऊन त्यांना अटक व्हावी अशी मागणी होती आहे। महेंद्र मुधोळकर,
झी 24 तास बीड.